हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम कृष्ण सुंदर ते जाना उभे विटे बरी सुंदर ते जान सुंदर ते जान सुंदर ते जान उठे बरी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटे बरी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान करकटे भरी ते बोनिया करकटे भरी ते बोनिया तुळसी हाज गळा तुळसी हाज गळा कासे पीतांबर तुळसी हाज गळा करकटे भरी ते बोनिया तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा अवडे निवांत रायेचे जाण अवडे निवांत रायेचे जाण जाण तुळसी हाज गळा तुळसी हाज गळा कासे पीतांबर तुळसी हाज गळा आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कोदले मकर कोदले तळपती श्रावण मकर कोदले मकर कुंडले मकर कुंडले मकर कुंडले कंठी कौस्तुमनी विराजित कंठी कौस्तुमनी विराजित तुळसी हार
कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गया तुळशी हार गया काले पीतांबर तुलसी हार गया तुळसी हार गळा गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा आवडे रंग दिला आवडे रंग दिला तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा हार गळा हेच सर्व सुख तुका मने माझ हेच सर्व सुख मने माझे सर्व सुख तुका मने माझे सर्व सुख हरि तुका मने माझ हेच सर्व सुख तुका मने माझ हेच सर्व सुख तुका मने भय माझे सर्व सुख तुका मने माझे सर्व सुख पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर हो आवडे निरंतर हेची दान हेची दान हेची दान विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हरि 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 विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार हरि हरि विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय 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 विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार
हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय 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 राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले वो साधने बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर रखुमारे सर्व सुखाचे रखुमा देवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा कृष्ण जय जय राम राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण भक्तीचे देव परम दयाचे हाती भक्तीचे देव परम दयाचे हाती शांती क्षमा दया दया घरी शांती क्षमा दया दया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगते अष्टमहासिद्धी ओळंगते द्वार नवजती दुरितवरी नवरती दुर्विदयता नवरती
येथे दुष्ट गुण न मिळे निशेष तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष येथे दुष्ट गुण न मिळे निशेष तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष कन्याचा वास झाला माझे. चैतन्याचा वास झाला माझे चैतन्याचा वास झाला माझे संतुष्ट हे चित्त सदा सर्व संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ संतुष्ट हे चित्त सदा सर्व संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणा तुटली हळहळ त्रिगुणाची तुटली हळहळ त्रिगुणाची अष्टमहासिद्धी ओळंगती द्वार अष्टमहासिद्धे ओळंगती द्वारे महासिद्धी ओळंगती अष्टमहासिद्धे ओळंगती द्वारे नवदती तुरी दवडिता नवदती दुरी दवडिता नवदती दुरी दवडिता तुका म्हणे त्यांचा देव सर्व तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार म्हणे त्यांचा देव सर्व तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार सारवी कामार होनिया चालवी कामार भोवनिया चालवी कामार भोवनिया अष्टमहासिद्धी सिद्धी ओळंगती द्वारे अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारे नवदती दुरी दवडिता नवदती दुरी दवडिता हो बालकुमाये हो बालकुमारी विठोबार कुमार हो विठोबार हो बालकुमार हो बालकुमारी हो बालकुमार हो बालकुमारी 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 हो भक्तीचे देवर जयाचे हाते जयाचे हाते भक्तीचे देव जयाचे हाती जयाचे हाती भक्तीचे देव जयाचे हाती जयाचे हाती भक्तीचे देवर जयाचे हाते बेस ये हाती थोडा थोडा चेते जयाचे हाते जयाचे हाती भक्तीचे देव जयाचे हाती जयाचे
अष्टमाचे ते ओळंगते द्वारे ओळखते द्वारे नवजते दोरे दवडिता नवजते दूरे नवजते दूरे नवजते दूरे दवडता रे नवजते दोरे नवजते दुरी नवजते दुरी धवडता धवडता धवडता
दवडिता हा दवडिता हा हा नवदती दोडी दवडिता दवडिता नवदती दूरे दवडता नवदती दूरे दवडता अष्टमहासिद्धी ओळखते द्वारे ओळखते द्वार अष्टमहासिद्धी ओळखते द्वारे ओळखते द्वारे ओळखते अष्टमहासिद्धी ओळखते द्वारे विठाल 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 विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय मूर्तिनाथ महाराज की जय रामचंद्र भगवान की जय बालकृष्ण भगवान की जय पार्वती पते हर हर महादेव चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्तीचे ते वर्म जयाची ये हाती तया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी थोडा इफेक्ट द्या पूर्ण निर्गुण निराकार म्हणल्यावर ते कीर्तन होणार कसं थोडा काहीतरी द्या तुमच्या हातात बटन आहे सगळे हरिओम थोडा गेन द्या आणि थोडा इको द्या रामकृष्ण हरी हा बस अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होवोनिया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता महायोग पीठे तटे भीमरथां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रयेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं
पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तीन शिरे सहा दया दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत आखे झोळी पुढे श्वान पुढे श्वान नित्यदान वितेष्णान नित्यदान वितेष्णान नित्यदान वितेष्णान आगे पुढे श्वान नित्यदान वितेष्णान नित्यदान वितेष्णान नित्यदान भक्तीचे ते वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणांचा अत्यंत गोड महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलाय. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ज्या भाग्यवान कुटुंबांना स्त्री पुरुषांना भक्तीचं वर्म सापडतं ती भाग्यवान कुटुंब आहे, ती भाग्यवान लोक आहे, त्यांचं जीवनही भाग्यकारक आहे. कारण तिथे शांती क्षमा दया संस्कृती त्या ठिकाणी नांदते आणि लौकिक व पारलौकिक आध्यात्मिक व व्यावहारिक दोन्ही प्रकारचं वैभव तिथे समृद्धतेनं उपस्थित असतं. याला म्हणतात अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता. दुष्ट गुणांचा तिथे अभाव असतो, चैतन्याच्या वास्तव्याची जाणीव अंतःकरणामध्ये झालेली असते. चित्त हे संतुष्ट समाधान स्थितीला पावलेलं असतं आणि सत्वरज तमादी त्रिगुणाची हळहळ संपलेली असते. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताची अशी विशुद्ध भक्ती करणारे जे स्त्री पुरुष आहेत, जी माणसं आहे, प्रसंगी परमेश्वरही त्यांचा कार्यभार चालवण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभा राहतो. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होनिया विठाला जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाप्रमाणेच भक्तिभाग्यानं समृद्ध असलेला आपला दराडे पाटील परिवार, सत्यगाव तालुका येवला जिल्हा नाशिक, आणि या परिवारातील वैकुंठवासी दत्त भक्त लहानूबाबा दराडे पाटील यांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण झालंय. कितवं? 5 हा 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 वडील आहेत ते. लहानूबाबा दराडे हे या कुटुंबाचे वडील आहेत, माझ्या लक्षात नाही. खाली वैकुंठवासी नामदेवराव लहानू दराडे पाटील यांचं प्रथम वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण. आणि या कुटुंबाचे प्रमुख लहानूबाबा हे होते, तेही दत्तभक्त होते. दत्त मंदिर त्यांच्याच काळामध्ये त्यांनी कुटुंबाला सोबत घेऊन गावकरी वारकरी सगळ्यांना एकत्र करून दत्तभक्ती इथे सुरू केली. पुढे ती दत्तभक्ती वैकुंठवासी नामदेवराव यांनी अतिशय जीवाभावानं जवळजवळ 30 वर्ष
त्यांनी ती सेवा पुढे वडिलांच्या नंतर सांभाळली. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. आज त्यांचे भाऊ, मुलं, पुतणे, सुना, नातवंड, मुली, संपूर्ण मंडळी मोठ्या श्रद्धेनं त्यांचे वर्षश्राद्ध पुण्यस्मरण साजरं करतायत. त्यांचे भाऊ या कुटुंबातील मार्गदर्शक श्री वसंतराव लहानू दराडे, दुसरे भाऊ श्री पांडुरंग लहानू दराडे, त्यांच्या बहीण सौभाग्यवती सुमनताई शिवाजीराव आव्हाड, सौभाग्यवती आशालता चंद्रकांत आव्हाड, गंगा भागीरथी शकुंतला काशीनाथ बांगर, त्यांची मुलं प्रगतशील शेतकरी श्री भास्करराव नामदेवराव दराडे, श्री दिगंबर नामदेवराव दराडे आणि त्यांच्या मुली सौभाग्यवती पद्मावती उत्तमराव सानप, सौभाग्यवती वैशालीताई सतीशराव आव्हाड, जावई सन्मान्य सतीशराव सुभाषराव आव्हाड पाटील, संचालक संजीवनी सहकारी साखर कारखाना, त्याचबरोबर जावई उत्तमराव अमरचंदजी सानप, त्यांचे वैकुंठवासी नामदेवराव लहानू दराडे यांचे पुतणे ईश्वर भाऊ आणि इतर सर्व पुतणे, सर्व आप्तेष्ट नातेवाईक, सत्यगावकर ग्रामस्थ, पंचकृषीतील ग्रामस्थ या निमित्तानं आवर्जून उपस्थित झालेले आहेर पाटील, आमच्या समवेत नेवासा सोनई इथून आलेले डॉक्टर तुषारजी दराडे, आवर्जून उपस्थित या भागातील सत्यगाव आणि पंचकृषीतील आमचे आदरणीय सगळे भजनी मंडळी आणि गुरुबंधू, आदरणीय महाराज मंडळी, आदरणीय मुंडे महाराज असतील, प्रकाश महाराज, आमचे आदरणीय सर्व महाराज मंडळी आणि गायनाचार्य, मृदंगाचार्य, आमच्या समवेत आलेले आमचे सहकारी मृदंगाचार्य प्रसाद महाराज तरवडे, या निमित्तानं माझ्यासमोर उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी, माता भगिनी आणि विविध क्षेत्रातले पदाधिकारी, मान्यवर, आपण सर्वजण आज वैकुंठवासी नामदेवराव लहानू दराडे पाटील यांचं हे प्रथम पुण्यस्मरण साजरं करतोय. मानवी जीवन हे एक दिवस आपल्याला निरोप घेऊन जगाचा इथून पुढे जावं लागतं. हा जीवनाचा सारांश आहे, अंतिम सार आहे, सत्य आहे. सूर्य उगवला म्हणजे तो मावळणार नाही असं कधी होत नाही. जसा सूर्योदय आहे तसा सूर्यास्त आहे. हे उदो असतो अपैसे, होत जात जैसे, जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. सूर्योदय आणि सूर्यास्त हे जसं अनिवार्य आहे, निश्चित ठरलेलंच आहे, तसं जन्म आणि मृत्यू सुद्धा, पुनरपि जननम पुनरपि मरणम, ही प्रक्रिया जीवाच्या पाठीशी आहेच. फक्त सूर्योदय आणि सूर्यास्त, जन्म मृत्यू याच्यामध्ये तुलना करताना एक फरक आहे. सूर्योदय निश्चित वेळेत होतो आणि सूर्यास्त सुद्धा निश्चित नियोजित वेळेत होतो. कधी कधी आयुष्याला आपल्याला दुर्दैवी घटना देखील आपल्या अवतीभोवती, घर, कुटुंबात, आप्तेष्टात, शेजारी पाजारी सर्व घडत असतात की काही वेळेला अवेळी माणसं आपल्यातून जातात. मला वाटतं नामदेवराव पाटील हे भाग्यवान ठरले की त्यांना परमेश्वर कृपेनं चांगलं आयुष्य मिळालं. मगाशी ताई सांगत होत्या की त्यांना पुनर्जन्म मिळाला होता. 30 वर्षापूर्वी काहीतरी कावीळ झाला, त्यांच्याच बाबतीत सांगितलं ना, आणि मुंबईला त्यांना ॲडमिट केलं होतं. महिनाभर ते ॲडमिट होते. म्हणजे एका अर्थानं 1 वर्ष, 1 वर्ष, वर्षाच्याही पेक्षा जास्त. परंतु दत्त भगवंताची कृपा, या सेवेचं फलित म्हणून त्यांना ते पुढचं आयुष्य, कारण भगवान दत्तात्रयाची इच्छा असावी की पुढेही त्यांच्या हातून सेवा करूनच घ्यायची होती, तुम्हा सर्वांना आशीर्वाद द्यायचे होते, आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी सेवा पुढे केली. मला वाटतं जन्म आणि मृत्यू अपरिहार्य असले तरी या मृत्यूचं सार्थक करणं, या जीवनाचं सार्थक करणं हे मात्र कर्तव्य म्हणून आपल्या पाठीशी आहे. प्रत्येकाचं काही कर्तव्य असतं ना, जसं शेतकऱ्याचं, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, वारकरी, प्रत्येकाचं काही कर्तव्य आहे. स्त्री आहे, पुरुष आहे, तरुण आहे, वृद्ध आहे.
तसं माणूस म्हणून जेव्हा आपण या भूतलावर जन्माला येतो, सगळे पशु पक्षी प्राणी सगळेच जन्माला येतात, पण त्यामध्ये माणूस म्हणून आपलं कर्तव्य काय? तर माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया विठ्ठलची एक देखलिया विठ्ठलची एक हो देखलिया विठ्ठलची एक हो तुका म्हणे जन्मालाचे सार्थक आल्याचे सार्थक जन्मालाचे सार्थक तुका म्हणे आल्याचे सार्थक या गाडी चालू ठेवून ड्रायव्हर पळून गेल्यासारखं. हॅलो, विठाला विठाला दत्त मंदिरासमोर सावली मंडपही छान आहे, सिस्टीमही छान आहे. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, म्हणजे पुढचा 1.5 तास आपला चांगला गेला पाहिजे. ही गांधीगिरी नाहीये, ही वारकरीगिरी आहे. चांगली आहे सगळीच. ईश्वरी साऊंड सिस्टीम असेल, सगळे टाळकरी असतील, सगळे भजनी मंडळ तर किती आहे. मला वाटतं हे आध्यात्मिक कुटुंबाचं हे वैभव असतं की इथे एवढे वारकरी कीर्तनकार मंडळी आहेत, आमचे सगळे गुरुबंधू, अनेक गायनाचार्य, अनेक मृदंगाचार्य, अनेक चांगले आदर्श भजनी मंडळ. नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं की सगळी व्यवस्था असते, लोकही जमलेले असतात, पण कुठे भजनी मंडळ नसतं. प्रवचन करण्याची वेळ आमच्या सारख्यांवर काही ठिकाणी आलेली आहे, भजनी मंडळ नाही. काही वेळेला 10-5 जण असतील, त्यामध्ये ते सेवा पार पाडावी लागते, असेही प्रसंग येत असतात. आता काही गावांनी तर दुर्दैवानं अशी परिस्थिती आणली, खरं म्हणजे येऊ नये कोणत्या गावावर अशी परिस्थिती, पण काही गावांमध्ये बाहेरूनच भजनी आणावे लागतात. तर मला असं वाटतं ते कोणत्याही गावाला शोभण्यासारखं नाही, कारण गावातलं भजन आणि टाळ मृदंग जोपर्यंत गावात वाजतोय ना, तोपर्यंत त्या गावात सुख आहे, शांती आहे, समाधान आहे. ज्या दिवशी ज्या गावातला टाळ मृदंग वाजणं बंद होईल, पोथीपुराण वाचणं बंद होईल, आईवडिलाची सेवा बंद होईल, व्रत उपवास पुण्यकर्म बंद होतील, त्यावेळेला कोणतंही सुख समाधान आपल्याला मिळणार नाही. संपत्तीतून आपल्याला सुविधा मिळते आणि परमार्थाच्या सेवेतून आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि त्या पुण्यातून सुख मिळतं. म्हणून पैसा सुविधा देतो आणि परमार्थ आपल्याला सुख प्रदान करतं. आणि पुण्य जर कमी पडलं तर पैसा सुद्धा सुख देत नाही. विठाला विठाला माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा सगळे अनुभवी जाणती मंडळी माझ्या पुढे बसलेला आहात. आपल्याला असे उदाहरणं आजूबाजूला दिसतात की जिथे पैसा आहे, सगळे आहे, पण सुख नाही आहे, समाधान नाही, शांतता नाही, आनंद नाही. त्याचं कारण ज्या घरामध्ये आईवडिलाची सेवा होत नाही, जिथे देवाची पूजा होत नाही, जिथे 10-5 ओळी का होईना पण कोणत्या ग्रंथाचं वाचन होत नाही, तिथे तुम्ही आवळे बांधले काय, कोहळे बांधले काय, तोडगे केले काय, जादू केली काय, मंत्र, सुख मिळणार नाही. मला सांगा, एखाद्या विद्यार्थिनीने किंवा विद्यार्थ्याने गुरुजींनी शाळेमध्ये दिलेला अभ्यास जो आहे तो न करता
दुसरंच केलं. चतुर्थीला गणपतीला दुर्वा वाहिल्या, सोमवारला महादेवाला बेल वाहिले, एकादशीला पांडुरंगाला तुळशीपत्र वाहिलं, भगवान दत्तात्रयाचा अभिषेक घातला. पण काय केलं नाही? अभ्यास केला नाही. पडतील काय मार्क? कोणत्याही गोष्टीसाठी जे मूळ आहे ते करावं लागतं. तसं सुखासाठी पहिल्यांदा आपल्या आईवडिलाचे आशीर्वाद घ्यावे लागतात. संत ग्रंथ आणि या वारकरी पंथाच्या नियमावलीप्रमाणे सेवा करत वाटचाल करावी लागते. मग सुख बोलवावं लागत नाही. या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, प्रेम सुख इच्छा करी, प्रेम सुख इच्छा प्रेम सुख इच्छा करी, प्रेम सुख इच्छा करी. रिद्धी शिवारी, रिद्धी शिवारी, रिद्धी सिद्धिद्वारे, रिद्धी सिद्धिद्वारे. कर जोडोनी तिष्ठते, 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 कर जोडोनी तिष्ठते. कर जोडोनी तिष्ठते, कर जोडोनी तिष्ठते. या वैष्णवांचे घरी, वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती. सुख मागावं लागत नाही. शाळेमध्ये मार्क मागावे लागत नाही, त्यासाठीचे प्रयत्न अगोदर करावे लागतात. आरोग्य नुसतं मागून मिळत नाही. परमेश्वराला रोज प्रार्थना केली, आम्हाला आरोग्य द्या, आम्हाला आरोग्य द्या. आणि रस्त्यावर गेले की सुरू झाले वडे खा, भजे खा, काय खा. पोट म्हणजे कचरा कुंडीच आहे जणू. काही माणसांच्या मते देवानं दिलेलं पोट म्हणजे कचरा कुंडी, डस्टबिन. काय करून ठेवलंय आपण आरोग्याचं? कोण आहे जबाबदार याला? याला जबाबदार दुसरं कोणी नाही. येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्यानेच अनहित केले. आम्ही जर योग्य व्यायाम करत नसू, योग्य कष्ट करत नसू, मानसिक आणि शारीरिक आरोग्य अबाधित राहण्यासाठी जे काही उपाय आहे ते करत नसू आणि देवाला हात जोडून देवा आम्हाला आरोग्य दे, काही होणार नाही त्या प्रार्थनेत. सायास केली या वाचून नाही, सायास केली या वाचून नाही, सायास केली या वाचून भविष्यावरी काही घालून, भविष्यावरी काही घालून, भविष्यावर काय घालून, भविष्यावर काय घालून. काय प्रमाण होतं? सायास केल्या वाचून येते नाही. सायास केली या वाचुनी हे नाही, सायास पाहिजे. कारण अभ्यास तुका म्हणे. आणि म्हणून सुख प्राप्तीसाठी सुद्धा आपल्याला काही उपाय करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात, उपासना करावी लागते. आणि ते सुख प्रापंचिक उपायांनी मिळत नाही. प्रपंचासाठीच प्रपंच आपण जर करत राहिलो तर महाराजांनी त्या बाबतीमध्ये मत नोंदवलेलं आहे तुकोबारायांनी. ते म्हणतात, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. फक्त प्रपंचासाठी प्रपंच नाही, सेवेसाठी प्रपंच आहे, सुखासाठी प्रपंच आहे, आनंदासाठी प्रपंच आहे, पुण्यासाठी प्रपंच आहे. आणि म्हणून मानवी जीवन हे सुख समृद्ध बनवणं आपल्या हातात आहे. मानवी जीवनाचं सार्थक करणं आपल्या हातात आहे. काय झालं, एका गावातून असे काही वारकरी मंडळी त्र्यंबकेश्वरला म्हणा, पंढरीला म्हणा, असे वारीला चाललेले. दोघं चौघच होते. न्याहारीची वेळ झाली सकाळची.
एक असंच दराडे पाटलांसारखं चांगलं कुटुंब दिसलं. वारकरी आहेत, आध्यात्मिक लोक दिसत आहेत. ते 4 वारकरी तिथं आले. बाहेर वयस्कर माणसं घरातली बसलेली होती. म्हणाले, आम्ही वारकरी आहोत आणि आम्हाला जर भोजन मिळालं तर बरं होईल. वारकरी कुटुंब होतं. त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही, आमच्या दारातून कधीही वारकरी उपवासी जात नाही. आमच्या वाडवडिलांची ती शिकवण आहे. थांबा थोडा वेळ, आम्ही लगेच तुम्हाला जेवू घालतो. आणि मग असंच बाहेर ओटा होता, तुळशी वृंदावन आहे, ते वारकरी बसले. त्याच वेळी घरात पाहुणे पण आलेले होते. काहीतरी महत्वाचा विषय पाहुण्यांचा चालू होता आणि त्या घरामध्ये जुना मृदंग होता, एक खुंटीला अडकवलेला. गोष्ट थोडी लक्षपूर्वक आहे. मृदंग बऱ्याच दिवसाचा, 4-6 महिने वर्षभर पडूनच होता, दुरुस्ती झालेली नव्हती. आणि जाता येता पोरं त्या मृदंगाला चापट्या मारायची, लहान लेकरं. तो बदबद वाजायचा, कारण धूमपान पडलेलं, शाईपान उतरलेलं, लावलेला नाही, बेसूर वाजतोय, बदबद वाजतो. त्या घरातल्या एका ग्रस्तानं काय केलं, तो मृदंग उचलून ओट्यावर नेऊन ठेवला. म्हणले, पोरं फार पाहुणे बसलेत, बोलतात, त्रास देतात, मृदंग थोडा वेळ बाहेर ठेव. ते जे चाललेले वारकरी होते त्यांच्याकडे मृदंग नव्हता, टाळ होते, विना होता, टाळ होते. त्यांना वाटलं हे माणसं आपल्याला जेवू घालणारच आहे, तर 2 अभंग यांच्या दारी आपण म्हणूया. आमचे गुरुवर्य श्रद्धेय नारायणगिरीजी महाराज म्हणायचे की वारकऱ्यांनी कोणाचंही भोजन नुसतंच गेले आणि भोजन केलं असं करू नये. उतराई व्हावं, निदान त्यांच्या दारी थोडं प्रवचन करावं, कीर्तन करावं. नसेल वेळ, निदान पंचपदी 5 अभंग तरी म्हणावेत. त्याच्याशिवाय कोणाचंही भोजन सेवा वारकऱ्यानं घेऊ नये. आणि रस्त्यावर वाटणाराची तर घेऊच नाही. रस्त्यावर घ्यायला वारकरी म्हणजे काय भिक्षुक आहे का भिकारी आहे? पण आता काळाच्या ओघात काही नियम निघतात. वारकऱ्यानंच जर हे टाळलं तर मला वाटतं अशा प्रथा बंद होतील. मुळात वारकऱ्याला उपवाशी कोण ठेवतंय सांगा? रस्त्याची गरज काय त्याला? सत्यगाव मधून जर दिंडी गेली तर ती उपवाशी जाईल का? कोणत्याही गावातून आमच्या महाराष्ट्राच्या वारकरी उपवासी जात नाही. हे तुम्हा शेतकरी मायबापांचं, वारकरी मायबापांचं कौतुक आहे. अहो वारकरी सोडा, कोरोनाच्या कालावधीमध्ये गोर गरीब कष्टकरी माणसं आपापल्या घराकडे पायी निघाली होती महाराज. आणि त्यावेळेला लोकांनी त्यांना आपल्या पाहुण्या रावळ्यासारखं जेवू घातलं. एवढा काळ अवघड होता, जवळ जाणं मुश्किल होतं. पण गावोगावचे तरुण मंडळी, अनेक राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, सगळी मंडळी पुढे आली. जात पात धर्म पंथ या गोष्टी सेवेमध्ये नसतात, माणुसकीमध्ये या गोष्टी नसतात. आणि हे महाराष्ट्राने दाखवून दिलं, भारताने दाखवून दिलं. एक एका असहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. आणि सर्वांनी सेवा केली. म्हणून आपल्या वाडवडिलांनी दिलेला हा संस्कार आहे. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज कबीरांचा एक दोहा म्हणायचा, संपत नहीं तो हात जोड कर दे लोटा भर पानी, कबीरदास यह तो संतन की है बानी. संपत नाही तो हात जोड कर दे लोटा भर पाणी. संपत्ती नसेल तर निदान आलेल्या, आपल्याकडे आलेल्या अतिथीला, वाटसरूला पाणी तरी द्या. फुकाचे जीवन तरी पाजा, फुकाचे जीवन तरी पाजा, फुकाचे जीवन तरी पाजा पाजा, फुकाचे जीवन तरी पाजा. नका तरी हे हो, नका देऊ अन्न, नका तरी देव, नका देऊ अन्न, नका तरी देव, नका देऊ अन्न, नका देऊ अन्न. फुकाचे जीवन तरी पाजा पाजा, फुकाचे जीवन तरी पाजा, फुकाचे जीवन तरी पाजा, फुकाचे जीवन तरी पाजा. त्या वारकऱ्यांना वाटलं चांगलं झालं, मृदंग मिळालाय, भजन तरी करू थोडं. मग ती वाधी ओढून घेतली.
तान बसल्याशिवाय स्वर उमटत नाही. ध्यानात घ्या, तो मृदंगाचाच नाही, जीवनाचा सुद्धा. म्हणून जीवनामध्ये सुद्धा थोडं दुःख, थोडी प्रतिकूलता आवश्यक आहे. त्याच्याशिवाय संस्कृतीचे, सुखाचे, एकोप्याचे स्वर उमटत नाही. सगळंच मनासारखं चाललं तर माणसाला कोणाचीच गरज वाटत नाही. मग भावाची गरज काय, देवाची गरज काय, गावाची गरज काय, असं अहंकारानं माणसं बोलू लागतात. आणि मग ताण आवश्यक आहे. म्हणून या मृदंगाला वादी ओढून घ्यावी लागते. तरी ताण कमी पडला, गट्टा लावावा लागतो. तरी कमी पडला, हातोडी असते बरोबर. हे आवश्यक आहे. विठाला विठाल 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 विठाल. एवढा ताण नाही दिला तर ते स्वरात वाजणार नाही. म्हणून नव्या पिढीला सांगणं माझं की जीवनामध्ये थोडासा ताण तणाव आला त्याला फार निगेटिव्हली घेऊ नका. तो आपल्या उत्कर्षासाठी आहे, आपल्या भल्यासाठी आहे. थोडीशी परीक्षा, थोडी कसोटी जीवनाची लागलीच पाहिजे. आपल्याला पुढे जाण्याची संधी मिळते. आपल्यातले सुप्त शक्ती, सुप्त गुण त्यावेळेला जागे व्हायला संधी मिळते. कसोटी लागते ना. अडचणीतून वाट कशी काढायची, कमी पैशात कसं भागवायचं, अशा अनेक प्रश्न वेगवेगळे आपल्या पुढे येतात. आणि त्यावेळेला माणूस शिकत जातो. आणि म्हणून म्हणतात की कोणतंही विद्यापीठ जे शिक्षण देत नाही ते कधी कधी परिस्थिती शिकवून जाते. आणि ते खरं आहे. आम्ही 98 साली स्वामी रामसुखदासजी महाराजांचा सत्संग चातुर्मास श्रवण केला होता गीता भवनला, ऋषिकेशला. त्यांनी एकदा प्रवचनामध्ये असं म्हटलं की देखो भाई, आपके जीवन में अगर कुछ दुख आ रहा है तो इसे भगवान की कृपा समझो. क्योंकि कुछ दुख पीड़ा आपके जीवन में आ रही है, इसका अर्थ यह है कि आप शुद्ध हो रहे हैं, आप ईश्वर के, भगवान के करीब जा रहे हैं. तो इसे भगवान की कृपा समझो. आता हे पचवायला अवघड आहे. ऐकायला सोपं असलं, मला सांगायला सोपं असलं तरी मला तुम्हाला समजून घ्यायला अवघड आहे. पण हे ज्यांना समजलं ते संत झाले. जगद्गुरु तुकाराम महाराजांना ज्या वेळेला प्रतिकूलतेला सामोरं जावं लागलं, एकेकाळी मोठा व्यवसाय, मोठं भांडवल त्यांच्याकडे होतं. माझ्या जे काही वाचनात आलं, 4 लाखाचं भांडवल 350 वर्षापूर्वी तुकोबारायांकडे होतं. केवढे उद्योजक असतील, केवढे उद्योजक असतील. खरं म्हणजे आपण बऱ्याच महापुरुषांना नीट समजून घेत नाही. मी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी वाचत होतो काल परवा. इंग्रज सरकारच्या काळात ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते. आपल्याला असं वाटतं ही माणसं म्हणजे काहीतरी साधी भोळी येडी. नाही 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 नाही, सरकार दखल घेत असतं काय साध्या भोळ्याची लवकर. बरेच माणसं ही समजून घेताना आपल्याला सांगोपांग, अंग उपांगासह त्यांचं चरित्र समजून घेतलं पाहिजे. तुकाराम महाराज त्या काळाचे महाजन हे पद होतं. म्हणजे व्यापाराचे निर्णय ते करत होते. महाराष्ट्राच्या अर्ध्या अधिक भागाचे, पुणे परगण्याचे. आज जसं बाजार समिती भाव ठरवते, हे सगळा अधिकार त्यावेळेला महाजनांना होते. महाजन हे पद होतं. महाजन हे पुढे नंतर आडनाव झालं, पण हे पद त्या काळी होते. देशपांडे, कुलकर्णी, महाजन, जहागीरदार, अमुक धमुक ही पदं असायची त्या काळातली वेगवेगळी. तुकाराम महाराज अनुकूल काळ पाहिला, सोन्यासारखे दिवस पाहिले. पण मायबाप हो, 16व्या शतकात इसवी सन 1630 या कालखंडामध्ये भयंकर मोठा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडला होता. त्याच्या नोंदी देश विदेशातल्या कागदपत्रांमध्ये, इंग्रज, फ्रेंच, डच अशा कागदपत्रांमध्ये सुद्धा सापडतात. आणि तुकोबारायांच्या गाथ्यात सुद्धा त्याची नोंद सापडते. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, श्रीये की अन्नान्न करिता मेली. सामान्यांची काय दुर्दशा झाली असेल, जी एवढ्या मोठ्या जमीनदाराची, एवढ्या व्यापारी माणसाची दुर्दशा जी ही झाली की ज्यांच्या घरात धान्य उरलं नाही. कारण होतं ते त्यांनी गोरगरिबाला, लोक उपवाशी मारत होते, महाराजांनी वाटून दिलं. लोकांची काही उधारी येणं होती, त्यावेळी महाराजांनी विचार केला. कारण तो सलग 3 ते 4 वर्ष दुष्काळ चालला होता, एका वर्षाचा नव्हता. आणि म्हणून
त्यावेळेला महाराजांनी ती सगळी जी काही गहाण खतं होती, येणारं कर्ज, त्याच्या ज्या वह्या होत्या त्या इंद्रायणीत बुडवून टाकल्या. की लोकांना जर आज अन्न 2 घास मिळणं अवघड आहे तर उधारी मागायची कोण? आणि नाही उधारी मिळाली तर फक्त मी दुबळा होईल ना, मी झालो चालेल, पण समाजाला अशा वेळेला त्रास देणं. आणि म्हणून असं म्हणतात की महाराष्ट्राच्या परंपरेतली पहिली कर्जमाफी करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. पहिली कर्जमाफी त्यांनी केली, कारण ते शेतकरी होते, शेतकऱ्याचे कष्ट त्यांना कळत होते. खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये कोणतेही पक्ष सत्तेवर येऊ, शेतकऱ्याचा कळवळा कोणालाही नाहीये. ही मात्र वास्तविकता आहे. ही वास्तविकता आहे, याच्यामध्ये काही खोटं नाही. ही वास्तविकता. शेतकऱ्याविषयी ज्या आत्मीयतेनं, आणि इतकी दुर्दशा शेतकऱ्याची करून ठेवलेली आहे की शेतकऱ्याला लोक मुली द्यायला तयार नाही. शेती करणाऱ्याला मुली द्यायला नको म्हणतात. आणि मग 10, 20, 25 हजाराची थातूर मातूर नोकरी असली. कालच मी एक बातमी वाचत होतो की गावं तरुणांविना ओस पडलेली आहे. कारण लग्न होत नाही म्हणून मुलं म्हणतात काही का होईना कामधाम शहरात जाऊन करू. म्हातारी माणसं गावाकडे. एका गावाचा सर्वे एक पत्रकार सांगत होते. मला वाटतं शेतकऱ्याची ही मानहानी. शेतकरी हा राजा आहे, तो आजही आहे, पूर्वी होता. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जाती धर्माचे लोक शेती करतात, स्वाभिमानानं करतात. पण त्या शेतकऱ्याची पत घालवण्याचं काम वेळोवेळी आलेल्या सरकारांनी केलं. ती इतकी पत घालवली. मला वाटतं शेतकऱ्यांनी हा प्रश्न आता वारंवार विचारला पाहिजे की एवढी पत आमची तुम्ही घालवली की आमच्या दारात पाहुणे येत नाही. आणि मला सांगा, आता मी परवा एका घरी गेलो, माझे स्नेही आहे, मुलगा इंजिनियर झालेला आहे, पण घरची 60 एकर शेती आहे, त्यातली काही बागायत आहे 5-25 एकर. मग तो म्हणाला आता एवढी शेती काय पडीक पडू द्यायची, माझ्या वडिलांना मी मदत करू नये का? इंजिनियर झालेला मुलगा, त्यानं निर्णय घेतला की मला शेती करायची. पण शेती करायची म्हटल्यावर मुली मिळायला तयार नाही. 60 एकर शेतीवाल्या. ही सगळी परिस्थिती कोणी आणली? ही वेळोवेळी राज्य केलेल्या करत असलेल्या या राज्यकर्त्यांनी आणलेली. यांना हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे की एवढी आमची पत घालवली तुम्ही, तुम्हाला आम्ही प्रतिष्ठा द्यायची कशी? विठाला 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 खरं म्हणजे शेती जर नाही पिकली, जग जगू शकेल काय? मला वाटतं गॅस काही दिवस नाही मिळाला तरी आपण जगू शकतो. डिझेल पेट्रोल काही दिवस नाही मिळालं तर आपण जगू शकतो. थोडा होईल, आर्थिक स्थितीवर परिणाम होईल, माणसं मरणार नाहीत. उलट मी म्हणतो काही दिवस थोडे लॉकडाऊनचे आलेले बरे. काय लई पळापळ लागली मागे सगळ्यांची. नाही मिळालं ना म्हणता येईल की बाबा डिझेल नाही येणं होत नाही कीर्तनाला, कारण तरी होईल सांगायला. काय मरणार नाही माणसं डिझेल पेट्रोल. आणि काय मागे एक बातमी आली होती, म्हणे इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम असाही होऊ शकतो. आणि तो वास्तव आहे की इंटरनेट बंद पडू शकतं. इथे जे आमचे सगळे आदरणीय सुशिक्षित मंडळी बसली त्यांनी ती बातमी वाचलेली आहे. ते सखोल सांगितलं होतं कसा तो परिणाम होणार आहे. मी म्हणतो इंटरनेटही बंद पडलं तर काय मरणार आहे का आपण? काय 2G नाश्त्याला खातो, 4G दुपारच्या जेवणाला खातोय का आपण? होईल, थोडा उद्योग व्यवसायावर परिणाम होईल, आर्थिक स्थितीवर होईल, काही नोकऱ्यांवर होईल, पण माणसं मरणार आहेत का? मला विचारायचंय आपल्याला, जर गहू पिकला नाही, ज्वारी पिकली नाही, बाजरी पिकली नाही, भाजीपाला पिकला नाही, दूध ते शेण उचलून आमच्या या शेतकरी मायबापांनी, बंधू भगिनींनी ते दूध जर पोहोचवलं नाही, तो भाजीपाला आणि अन्नधान्य पोहोचवलं नाही, जग जगू शकेल का? आणि मग त्या शेतकऱ्यावर ही वेळ येते. खरं म्हणजे हे फार क्लेशदायक आहे, फार कष्ट होतात मनामध्ये या गोष्टीविषयी. विठाला 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 गवरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. विठाला 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 विठाला. म्हणून मी म्हणत होतो
आपल्याला चाललं, माझी गोष्टही राहून गेली. आमचं हे असंच आहे कीर्तन. आमच्या काय खरं म्हणजे कीर्तनाला ताळमेळ नाही. आमच्या ताळमेळ काही समाज हिताचा कुटुंबाचा मुद्दा आला की आम्ही आपलं ते गोष्टही बाजूला राहतील, कीर्तनही बाजूला राहतं, तेच सुरू होतो फापट पसारा. विठाला ताण जीवनामध्ये जरी थोडाफार आला बंधू भगिनींनो, तरी तो प्रसाद समजा. सुखदुःखाचे दिवस आले तरी कंटाळून जाऊ नका, नाउमेद होऊ नका. कारण शेवटी जीवन हे सुखदुःख मिश्रित आहे. सुखदुःखे तेथ सुख आणि काही दुःखही दिसे. या मृत्यू लोकाचं वर्णन करताना माऊली म्हणाले इथे सुख आणि दुःख दोहोंला सामोरं. आणि मला वाटतं आपल्या नव्या येणाऱ्या सगळ्या पिढीला आपल्याला शिकवावं लागणार आहे, आपल्या लेकरा बाळांना, की बाबा हो, दुःख जरी जीवनात आले तरी संयम धरा, सहनशीलता ठेवा. कारण आज सहनशीलतेचा अभाव आहे. या गेलेल्या पिढीकडून शिकण्यासारखं काय आहे तर सहनशीलता. जपानमध्ये एका माणसाचं वय 107 वर्ष, दीर्घायुषी माणसं सगळ्यात जपानमध्ये आहे. इकिगाई नावाचं एक पुस्तक मी मागे जपानीज पुस्तक वाचलं, तुम्ही कुणी वाचलं असेल, छान पुस्तक. त्याच्यामध्ये ती गोष्ट आलेली आहे की 100पेक्षा जास्त वय आणि तो पूर्व मंत्री होता. त्याला भेटायला काही राजकीय मंडळी जर आवर्जून आली की इतका वयस्कर पूर्व मंत्री आहे. त्यानं विचारलं की इतकं वय तुमचं? हो. आणि कुटुंब जवळजवळ 70-80 माणसाचं होतं. त्यानं विचारलं की तुम्ही इतके दिवस दीर्घायुषी जगूही शकलात, 80 माणसाचं कुटुंब सांभाळू शकलात, याच्या पाठीमागे नेमकं काय सूत्र आहे, कोणता मंत्र आहे? त्यांनी सांगितलं एकच मंत्र आहे, सहनशीलता. तुम्हाला जीवनात चांगलं करायचंय आणि ते अनेक काळ करायचंय, दीर्घकाळ. सहनशीलता ठेवल्याशिवाय कोणतेही काम. नोकरीची कड सुद्धा सहनशीलता ठेवल्याशिवाय लागते का? सहनशीलता नाही ठेवली तर नोकरी सुद्धा कडेला जात. हे जुन्या माणसांचे विवाह कडेला गेले, सहनशीलता ठेवली म्हणून गेले की नाही. म्हणून जीवनाचा सर्वात मूलमंत्र आहे सहनशीलता. आणि आज नेमकं कमी होतंय तेच. विठाला 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 विठाला. सावता महाराज आम्हाला शिकवतात, समयासी सादर व्हावे, सादर व्हावे, देव ठेवेल तैसे रहावे, देव ठेवेल तैसे रहावे. समयासी सादर व्हावे, सादर व्हावे, देव ठेविले तैसे रहावे, देव ठेविले तैसे रहावे. कोण दिवसी बैसोनी हत्तीवर, कोण दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालून जावे, चालून जावे, देव ठेवील तैसे रहा. कोणे दिवशी बैसोनी याची मन, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे. हे जीवन एक दिवस जीवनातला असाही पाहावा लागतो की लेकरा बाळाला काय दळून आणावं. हे वाडवडील माणसं इथं बसले, त्यांना हे दिवस विचारा मायबाप हो. असेही दिवस होते की सणाचा दिवस असायचा. त्या वडीलधाऱ्या आमच्या आई बहिणी आहेत, वाडवडील माणसं आहे. सणाच्या दिवशी काय दळून आणायचं, लेकरांना काय खाऊ घालायचं. सणाच्या भाकरीन भाजी सुद्धा मिळू नये असे दिवस आपल्या वाडवडिलांनी पाहिले. असेही दिवस जीवन दाखवतं. आणि कधी कधी कोणे दिवशी द्रव्याची साठवण, आणि म्हणून सहनशीलता ठेवणं. बरं, सहनशीलता फक्त दुःखाच्याच काळात ठेवावी का? नाही नाही, सुखाच्या काळात जास्त सहनशीलता लागते. दुःखाचे दिवस तरी पचवता येतात, पण सुखात माणूस जास्त उतावीळ होण्याची शक्यता असते. आणि म्हणून जीवनात ताण तणाव आवश्यक आहे. इथूनच बोलत होतो, त्या वारकऱ्यांनी पखवाज लावला, गट्टा लावला.
सुंदर वाजायला लागला आणि मग त्यांनी पंचपदी भजन केलं. घरातला घरधनी आला, अहो महाराज हा पखवाज तर बदबद वाजत होता आणि तो एवढा गोड कस काय वाजायला लागला? म्हणे बाबा पखवाज गोडच वाजतो, फक्त वाजवावा कसा, तो लावून घ्यावा कसा, याचं ज्ञान असलं पाहिजे. बस माझा मुद्दा संपला. जीवन सुख प्रदान करण्यासाठीच परमेश्वरानं दिलंय, पण ते सुख वेचावं कसं, शोधावं कसं, मिळवावं कसं, कमवावं कसं, बस याचं ज्ञान ज्या स्त्री पुरुषांना झालंय त्यांना सुखासाठी नवस करावे लागत नाही आणि जादू मंतर काळी पांढरी जादू कोणतं काही करावं लागत नाही. विठाला काय महाराष्ट्र कोणत्या दिशेनं चाललाय. आणि म्हणून आपल्या घरात जर ज्ञानेश्वरी गाथा आहे आणि आपल्या घरात आपल्या आई वडिलाची सेवा आहे, अरे हा सगळ्यात मोठा मंत्र आहे आणि ही सगळ्यात मोठा चमत्कार आहे. काय पाहिजे आपल्याला दुसरं? पण तुझे आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. पाखंडी लोक झाले. घरातल्या आईबापाला वेळेवर जेवण द्यायचं नाही, वेळेवर दवाखान्यात न्यायचं नाही, औषध पाणी आणून द्यायचं नाही. या देवाला नवस करायचा, त्या देवाला पेटीत पैसे टाकायचे, या बुवाचा अंगारा लावायचा, मग बुवाचा अंगारा आणि तो देतो गुंगारा. हे कोणी वाढवलं? याला जबाबदार आपण आहोत. आपण आपल्या वारकरी संतांच्या शिकवणीपासून दूर जाता कामा नये. मला या दराडे परिवाराकडे आल्यानंतर आज समाधान वाटलं. हा वारकरी परंपरेप्रमाणे जाणारा, माझ्या वडिलांची मिरासी गाव माळकरी माणसं आहे, वारकरी माणसं आहे. गाणगापूरची वारी, पंढरीची वारी, तुळजापूरची वारी, दत्त भगवंताची उपासना, पांडुरंगाची उपासना आणि वडिलोपार्जित ही मंडळी करतायत. तरुण पिढी सुद्धा या घरातली सात्विक दिसते आहे, आनंद आहे. मला वाटतं आपल्याला सुख हे आपलं आपल्याला मिळवावं लागेल आणि ते सुख आपल्याला परमार्थातून मिळेल. पण परमार्थ वरवर नको हो, परमार्थ अंतरंगातून व्हावा. देवपूजा केली म्हणून नको, मनोभावे करावी. ग्रंथ वाचला म्हणून नको, भाव धरोनी या वाचे ज्ञाने. नाही तर काही माणसं पारणाला बसतात आणि ती मधली सुट्टी झाली नाश्त्याची की ग्रंथ ओलांडून नाश्ता घ्यायला जातात, ग्रंथावरून पाय टाकतात. हो आता हे सांगा, हे काय आपण पुण्य करतो का पाप? बरं काही लोकांनी त्याला नावच दिलं पोह्याची सुट्टी. अरे ही कोणची सुट्टी? पोह्याची सुट्टी. आम्हाला गांधी जयंतीची सुट्टी माहिती आहे, महावीर जयंतीची माहिती आहे, पण ही पोह्याची सुट्टी म्हणजे लक्ष त्या ग्रंथाकडे का पोह्याकडे? आणि म्हणून गमतीचा भाग आहे. आम्हाला जे करायचंय ते अंतरंगातून करावं लागेल आणि त्या अंतरंगातून करणं म्हणजेच त्या परमार्थाचं वर्म, त्या भक्तीचं वर्म सापडणं आहे. वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव, जाणीव नागवन, निधी लागो ते ठाव, म्हणून संगटाकी सेवे अद्वैत भाव. चला मुद्दा माझा इतकाच आहे की भाव असणं हे भक्तीतलं काय आहे? भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती. आणि असं भक्तीचं भावयुक्त वर्म ज्यांना सापडलंय, महाराज म्हणतात ते जीवन, ती कुटुंब, तो समाज, ती माणसं सुख शांती समाधानानं समृद्ध आहे. अभंगाचं पहिलं चरण. भक्तीचे वर्म दयाची हाती, भक्तीचे ते वर्म दयाची हाती, भक्तीचे वर्म दयाची हाती, भक्तीचे वर्म दयाची हाती,
शांती क्षमा दया, सुख शांती क्षमा दया, सद्गुणांची रेलचेल तिथे आहे. पण जिथे भक्तीचं वर्म, बरं का, प्रत्येक गोष्टीचं एक वर्म आहे. शेती करताना सुद्धा कोणतंही पीक करायचे तर त्याचं मूलभूत ज्ञान, महत्वाचं ज्ञान, त्याला वर्म म्हणूया आपण. आणि ते सापडलं की त्याला बरोबर योग्य पद्धतीनं ते पीक पाणी. इथे अनेक आदर्श शेतकरी बसलेले. स्वयंपाक करताना सुद्धा तेवढेच मसाले, तीच भाजी, पण हात बदलला चव बदलते. कारण कोणाला त्याचं वर्म सापडलेलं असतं आणि कोणाचं वर्म चुकतं. एक जण आचार्याच्या हाताखाली कामाला गेला, प्रकाश महाराज. 5-6 महिने काम केलं आणि त्याला वाटलं झालो मी आचार्य. 6 महिने काम केल्यावर काय अडचण आहे. आणि मग एक दिवस त्याने एक छोटासा स्वयंपाक स्वतःच्याच बळावर घेतला. काय हरकत नाही. पण ते झालं असं की ती फोडणी सगळी चुकली. तो मालक रागावला. अरे मी एवढा किराणा आणला, वाया गेला मूर्खा. तुला काय काय येतं स्वयंपाकातलं? तो म्हणला मला भाजी कापता येते, मला भांडे घासता येतात, मला चूल पेटून घेता येते. अरे पण फोडणी तेवढीच शिकायची राहिली होती मला. मग कशाला मरायला आचारी झाला? तेवढं शिकून मग यायचं ना म्हणे माझ्याकडे. म्हणजे त्या भाजी करण्यामध्ये काय आहे, फोडणी देता येणं. किंवा पूर्वीच्या काळी आपल्याकडे लाडूची जेवण असायची. ही बुंदी नंतर आली. बुंदी ही महाराष्ट्राच्या बाहेरची आहे, लाडू हा मूलभूत महाराष्ट्राचा आहे. बुंदी राजस्थानातला पदार्थ आहे, तो तिकडनं आपल्याकडे नंतर आला. पूर्वी लाडूचे जेवण म्हणजे खूप मोठा कार्यक्रम असं असायचं. आधी लापशी होती, त्यानंतर मग लाडू. पण आता पुन्हा लापशीकडे आपण आलोय, कारण लोक म्हणायला लागले हे बाकीचं नको, तेच चांगलं आहे. जग फिरून पुन्हा तिथे येत आहे, नाही का. आपण भाकरी खात होतो, नंतर चपाती खायला लागलो, मग त्या कातड्याच्या रोट्या खायला लागलो. ते काय मैदा, काय लोकांना आवडतं ते. पुन्हा त्रास व्हायला लागला. माणसं म्हणायला लागले नाही भाकरीच चांगली. हे जग पुन्हा फिरून तिथे येत आहे. आणि तेच खरं आहे. जे सत्य आहे त्याच्याकडेच आपल्याला यावं लागणार आहे. मुद्दा इतकाच आहे की वर्म सापडलं पाहिजे. स्वयंपाकाचं चाचणी, लाडूची चाचणी फार महत्वाची. कडक झाली तर लाडूच फुटत नाही, दातानही चावत. आणि पातळ झाली तर पळीनं वाढावा लागतो. मग चुकल्या घडनाश अल्पवर्म, अल्पवर्म, चुकल्या घडनाश अल्पवर्म, अल्पवर्म चुकल्या घडनाश अल्पवर्म, अल्पवर्म चुकल्या घडनाश अल्पवर्म. खसाविता बाहू लागती सायास, खसाविता बाहू लागती सायास, चुकल्या घडनाश अल्पवर्म, अल्पवर्म, चुकल्या घडनाश कसाविता बहु लागती सायास, चुकल्या घडे नाश अल्पवर्म. फार गोड प्रमाण, महत्वाचं प्रमाण दिलं महाराज. याच्यासाठी पाठांतर खूप विस्तृत लागतं. हे असं प्रमाण येणं, याचं महत्त्व तुम्हाला कळणार नाही, पण कीर्तनकार म्हणून मला त्या प्रमाणाचं महत्त्व कळतं आहे. त्या गोष्टी फार दुर्मिळ असतात. आणि म्हणून चुकल्या घडे नाश अल्पवर्म. थोडं वर्म जरी चुकलं तरी काय होतं, नाश होतो. आता हे गायन वादन भजन कीर्तन आहे. याच्यामध्ये वर्म काय आहे? वर्म हे आहे की याच्यातला लय ताल कळणं, समकाल कळणं, सूर व्यवस्थित लागणं. लय तालच जर कळला नाही तर ते भजन होऊ शकणार नाही. म्हणून ह्या भजनी मंडळींना ते अंगभूत झालेलं असतं. म्हणून ते एकरूप होऊन ह्या सगळी सेवा करू शकतात. समकाल कळणं, कोणत्या चालीचा सम कुठे आहे, काल कुठे आहे. आणि मग ती समेतच उतरली पाहिजे ना, नाही तर मग ती चुकलं, त्याचं सगळं चुकलं. आता हे मंडळी गायन करतात, हे वाजवतात. त्या वाजवण्यामध्ये मध्यंतरी वादनासाठी जो अवकाश दिला तो चक्रधार वाजवला. त्याच्यामध्ये गणित आहे, मॅथमॅटिक्स आहे. ते तेवढे मात्रा पूर्ण होऊन तिथे यावं लागतं. मग समजा जो काही चक्रधार त्यांचा असेल, 32 मात्रा असेल, 64 असेल, 16 असेल, त्या पटीत ते पुढं चालतं. 4, 8 असं अशा पटीत. आणि त्याच्यातही पुन्हा
आणखी काही आडतालातून पुन्हा मूळ तिथे यायचं, समेवर यायचं. मग याच्यासाठी 10-10, 15-15, 20-20 वर्षाची साधना आहे. हे काही सोपं नाही. त्या सर्कशीतला माणूस एका झोक्यावरून पुढच्या झोक्याला धरतो. आपल्याला टाळ्या वाजायला बरं वाटतंय, पण त्यानं 20-25 वर्षाची साधना केलेली असते. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये जे जे काही विशेष ज्ञान मिळवलं, आम्हाला त्याची किंमत कळणार नाही, पण तुम्हाला माहिती आहे की ते विशेष ज्ञान मिळवायला किती कष्ट पडलेले असतात. विठाला एका कुटुंबामध्ये पती पत्नी दोघं नोकरीला, शहरात राहणारे, नुकतंच लग्न झालेलं, आणि काही सण आला, दोघंही नोकरीला आहे. तो पत्नीला म्हणाला की घरी आपल्या गावाकडे पुरणपोळी करतात, आज तू पुरणपोळी केली तर बरं होईल. आता ती भगिनी पण चांगली होती बिचारी, पण तिला पुरणपोळी, शिक्षणामध्ये इतका वेळ तिचा गेलेला, मला वाटतं आपणही काही गोष्टी समजून घेणं आवश्यक असतं. एखाद्या व्यक्तीचं एखाद्या विषयाकडे कॉन्सन्ट्रेशन असेल, एखादी गोष्ट राहून जाते. तसं त्या भगिनीला सगळाच काही स्वयंपाक येत नव्हता, पुरणपोळी बनवता येत नाही. हा म्हणाला केली तर बरं होईल. ती म्हणाली आता नाही म्हणणं म्हणजे जरा चुकीचं आहे, आपण प्रयत्न करू. तिनं पुस्तक वगैरे काढलं, थोडं लहानपणचं आठवलं. शेजारी एक आजीबाई राहत होत्या शेजारच्या फ्लॅटमध्ये, त्यांना बोलावलं आणि पुरणपोळी करायला सुरू केली. आजीबाईला विचारलं, आजीबाई सर्वप्रथम काय केलं पाहिजे? म्हणे डाळ शिजायला घातली पाहिजे. हो बरोबर आहे, मला आठवतं हे असंच करत होते आणि मला हे माहीत होतं. याच्यानंतर म्हणे साखर किंवा गुळ घालून ते पुरण मिक्सरमध्ये, आता तिथे पाटावरून त्याचा काही संबंध नाही शहरात, मिक्सरमध्ये हे वाटून घे. ती म्हणाली हो बरं का, हे मला माहीत होतं आजीबाई बरं का. नंतर काय केलं पाहिजे? म्हणे कणिक मळून घे, पुरण घे आणि आता पोळ्या लाटायच्या, हे मला माहीत होतं बरं का. आजीला वाटलं मुलगी मोठी हुशार आहे, मला विचारते तर खरं, पण श्रेय काही मला येऊ देत, मी सांगितलं का म्हणते मला माहीतच होतं. मग म्हातारी पण जुने उन्हाळे पानकाळे खाल्लेलं अनुभवाचं शहाणपण म्हातारीकडे होतं. ही मुलगी जरी शिकलेली पण म्हातारी अनुभवी. तिनं सांगितलं बाई आता पुरणपोळी तयार करायची, एक काम कर, पुरणाचा उंडा घे आणि त्याच्या पोटात कणिक घाल. ऐकलं का माता भगिनीने काय सांगितलं आजीनं? पुरणाचा उंडा घे आणि त्याच्यात कणिक घाल. तिनं खरोखरच पुरणाचा उंडा घेतला, त्याच्या पोटात कणिक घातली, गोळा करा. आजीबाई मला माहित होतं, लाट म्हणे, आता माहित होतं तर लाटून दाखव, पोळी करून दाखव, आता होईल का पोळी? नाश होतो. तुम्ही जे सांगितलं, चुकल्या घडे नाश अल्पवर्म, थोडं जरी वर्म चुकलं. आणि मग म्हातारीने सांगितलं, हे पापुरी उगीच तुझी फजिती नको, काय कर, कणकीचा उंडा घे, त्याच्या पोटात थोडंसं पुरण घाल, मग पोळी होईल. याला म्हणतात वर्म. कोणत्याही गोष्टीचं मूळ ज्ञान. तसं आम्ही भक्ती करतो, आम्ही माळ घातली, आम्ही वारी करतो, आम्ही भजन करतो, आम्ही कीर्तन करतो, आम्ही कथा करतो, परंतु त्यामध्ये जर भाव नसेल, प्रेम नसेल, तर प्रेमे विण भजन नाका विण मोती, अर्था विण पोथी. आणि म्हणून भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा. आपल्याला परिणाम हवे असतात कोणत्याही गोष्टीचे, तर त्याच्यासाठी आपण केलेले प्रयत्न सुद्धा तितकेच योग्य यथार्थ असले पाहिजे, मग परिणाम हे आपल्याला मिळतात. परमार्थाचा परिणाम आहे समाधान, परमार्थाचा परिणाम आहे सुख, परमार्थाचा परिणाम आहे सद्गती, आणि ते निश्चित आपल्याला मिळेल. महाराज म्हणतात, अशा भाविकांना ज्यांना भक्तीचं वर्म सापडलं, तिथे अष्टमहासिद्धी दारात उभ्या राहतात. अभंगाचं दुसरं अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी, अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी, अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी, अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी, नवदत्ती द्वारी दवडीता, नवदत्ती द्वारी दवडीता, नवदत्ती द्वारी
द्वारी नवजती दुरी दवडिता. मनुष्य एकदा भक्तिमय जीवन जगू लागला की हळूहळू सगळे प्रतिबंध दूर होतात. फक्त थोडासा धीर धरावा लागतो. धीर तर प्रत्येक गोष्टीत धरावा लागतो. तुम्ही शेती करताय, पेरलं की लगेच उगवत नाही, धीर धरावा लागतो. त्यासाठी त्या पिकाचं संगोपन करावं लागतं. लेकरा बाळांना तुम्ही घडवलंय, मोठं केलंय अनेकांनी, जुन्या पिढीनंच पुढच्या पिढीला मोठं केलेलं आहे, पण त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यांना शिकवणं, सांगणं, सुसंस्कृत करणं. मग शेतीसाठी असेल, व्यवसायासाठी असेल, नोकरीसाठी असेल, त्यांना योग्य बनवणं, पण याच्यासाठी वेळ जातो ना. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज एक उदाहरण सांगायचे. महाराज ते म्हणे, एका बहीण माहेरी आली आणि भाऊ तिचा पैलवान होता. भाऊ तू एवढा चांगला पैलवान आहे, मला सुद्धा हे बघ तुझ्या भाच्याला सुद्धा पैलवान बनवायचे तुझ्यासारखा, तुझं नाव काढलं पाहिजे पुढं. आता तिचं जे लेकरू होतं ते 6 महिन्याचं होतं आणि ती काय म्हणाली, तुझ्यासारखा पैलवान. तू काय खातो, तिनं विचारलं भावाला. भाऊ म्हणला, मी सुकामेवा खातो, मी केळी घेतो, मी दूध घेतो, जेवणही करतो वगैरे. त्यानं पैलवानकीला लागणारा जो काही खुराक आहे तो सगळा सांगितला. केळ खातो, थंडाई घेतो, सुकामेवा खातो वगैरे वगैरे. तिनं दुसऱ्या दिवशी तिकडं घरी गेल्यानंतर सांगितलं, भाऊ 1 डझन खातो तर आपलं पोरगं निदान अर्धा डझन तर खाईल. अर्धा डझन केळ आणले. भाऊ 3 लिटर दूध पितो, मग आपलं पोरगं निदान 1 लिटर तर पिईल. 1 लिटर दुधाची व्यवस्था केली. पोरगं केवढं, 6 महिन्याचं. मला हे सांगायचंय, धीर धरावा लागतो. अधीर होऊन चालत. एका दिवसात पैलवान होईल काय ते, आणि एका दिवसात एवढं पचल काय त्याला. हळूहळू ढाळे ढाळे केतुले नेक. जीवनामध्ये नव्या पिढीला हा सुद्धा मंत्र या जुन्या पिढीचा ध्यानात ठेवावा लागेल. धीर धरला या पिढीनं, दिवस बदलले त्यांच्या जीवनामध्ये, पण धीर धरला. रात्रीतून मी प्रसिद्ध व्हावा, रात्रीतून मी करोडपती व्हावा, अशा फालतू अपेक्षा या जुन्या पिढीनं कधीही ठेवल्या नाही. विठाला विठाला आणि म्हणून मला वाटतं ही अधीरता नाहीये, ही बधीरता आहे. रात्रीतून मी प्रसिद्ध व्हावा, रात्रीतून मी नेता व्हावा, रात्रीतून मी कीर्तनकार व्हावा, रात्रीतून मी करोडपती. अरे जे झाले त्यांना विचारा ना. व्यापाऱ्यांविषयी आपण बोलतो, बाजारपेठेतले व्यापारी. पण मला आपल्याला एक गोष्ट सांगायची. 4 पिढ्यापूर्वी त्यांनी छोटेसे 4 डबडे घेऊन व्यापार चालू केला होता. कष्ट केले, तप केलंय, तप. मग 1 पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, आज 4थी पिढी, मग त्याचा मॉल झाला. एका दिवसात झाला. आमचा शेतकऱ्याचा पोरगा बापाचंच भांडवल घेतो 20 लाख आणि तिथं टगे जमवतो, चहा पीत बसतो, गुटखा खात बसतो. दुकान तर टाकतो, पण कोण जमवतो, टगे जमवतो. कसं काय व्यापार चालेल, कशी लक्ष्मी प्रसन्न होईल. बरं कोणी सांगायचं यांना, कोण बोलणार आहे, नेते बोलणार आहे का या विषयावर. नेते म्हणतील कशाला वाईटपणा घ्या, ते आमच्याच वाट्याला आलेलं आहे. पण हे सांगणं गरजेचं आहे की तुमच्या वाडवडिलांनी कष्टातून तुम्हाला, कधी आईनं सोनं मोडून पैसे दिले, बापानं पाहुण्या रावळ्याकडे हात जोडून पैसे आणलेत, आणि तुम्ही जर ते असे वाया घालवणार असाल टगेगिरी करून, तर मला वाटतं तुमच्यासारखं पाप तुम्ही करताय. विठाला विठाला आमच्याकडे एका पोरानं प्रवरेला ऍडमिशन घेतलं, लोणीला. ऍडमिशन नाही घेतलं, बापाला फक्त सांगितलं मी ऍडमिशन. बाप त्याचा मजूर होता, शेती 1 गुंठाही नाही, 2 गाया होत्या आणि आईबाप मजुरी करायचे दुसऱ्याच्या शेतावर. पण पोरग इंजिनियर व्हावं. किती लागतील भाऊ म्हणे, सुरुवातीला 60-70 हजार रुपये लागतील, दिले. दुसऱ्या वर्षी 1,00,000 रुपये लागतील, तिसऱ्या वर्षी. 6 वर्ष पोरग पैसे घेत राहिलं, कधी 50,000, कधी 60,000, 70. बापाला वाटलं 6 वर्ष झाली पोरग. इतका भोळा होता तो बाप, आई बाप दोघे इतके कष्टाळू. घडलेला प्रसंग आहे आत्ता 2 वर्षापूर्वी. मला माझे प्राध्यापक मित्र आहे तिथे, त्यांनी मला सांगितलं. 6 वर्षांनी बाप जेव्हा त्या कॉलेजात आला आणि विचारलं, माझं पोरग का बरं पास होईना. म्हणे तुमच्या पोराचं काय नाव, अमुक नाव आहे. त्या सर लोकांनी लक्षात आलं, कष्टाळू माणूस दिसतो, खुर्चीवर बसवलं, पाणी दिलं, शोधलं. म्हणे या नावाच्या मुलाचं ॲडमिशनच नाही आहे.
कोणत्याच शाखेत नाही आहे. सिव्हिलकडे नाही, मेकॅनिकलकडे नाही, IT कडे नाही, कॉम्प्युटरकडे नाही, ENTC नाही, अमकं दमकं तमकं सगळं शोधलं. बाप तोंड जोडायला लागला, रडायला लागला, गडबडा लोळला त्या कॉलेजमध्ये. मला सांगा, ह्या अशी जर नालायकपणा जर नवी पिढी करत असेल तर यांना काय चांगल्या भाषेत बोलायचं सांगा ना तुम्ही. म्हणून मी धन्यवाद देतो त्या तरुण पिढीला की जे आपल्या आईबापाचा अवमान होऊ देत नाही. आणि मला या गोष्टीची खात्री आहे की अजून 80% तरुण मुलं मुली संवेदनशीलतेनं वागतात, संस्कारानं वागतात, जाणीव ठेवून वागतात. मला त्यांना खूप धन्यवाद द्यायचे. पण बाबा हो, आपल्या आईबापाच्या डोळ्यामध्ये अश्रू आणू नका. हे खऱ्या अर्थानं जीवन आहे. हा खऱ्या अर्थानं जीवनाचा प्रशस्त मार्ग आहे. तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारे आज आपला दराडे पाटील परिवार पिढ्यानपिढ्या सन्मार्गानं चालले. आणि म्हणून आपल्याला समाधान, सुख, आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती सगळ्यांच्या. हे एका दिवसात होत नाही मायबाप हो. तप आहे, कष्ट आहे, संयम आहे, शहाणपण आहे, सन्मार्ग आहे, सेवा आहे. इथे बसलेले अनेक माझे मायबाप, बंधू भगिनी या मार्गानं, सन्मार्गानं निघालेले आहेत. आणि म्हणून जीवनामध्ये ज्यांनी चांगलं प्राप्त केलंय त्यांचा नुसता द्वेष करून चालणार नाही, हेवा करून चालणार नाही. त्यांचे गुण आपल्याला पाहावे लागतील. गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी माणसाचा द्वेष करून चालणार नाही. त्यांची सद्गुण, त्यांची चिकाटी ती आपल्याला शिकावी लागेल. नाही, एका दिवसात होत नाही, हे आपल्याला शिकावं लागेल. अष्टमहासिद्धी ओळंगती सन्मार्गानं जो जाईल, भक्तीचं वर्म ज्याच्या जीवनात ज्याला सापडेल, त्याचा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही यथार्थ होतील असं महाराजांना सांगायचंय. सिद्धिदारात पण वारकरी संप्रदायामध्ये सिद्धीला महत्व दिलं जात नाही. सिद्धीला विपिशे ओन तया पुसे नेने राजहंसे. रामकृष्ण परमहंसाकडे हिमालयातला संन्यासी आला. म्हणाला, महाराज मी या पाण्यावरून पायी चालू शकतो. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस कलकत्त्याला भागीरथीच्या गंगेच्या काठावर दोघं उभे आहे. माझ्याकडे अशी सिद्धी आहे, मी हिमालयातला संन्यासी, पाण्यावरून पायी जाऊ शकतो. रामकृष्ण म्हणाले, मी सुद्धा जाऊ शकतो. हा संन्यासी खरोखर पाण्यावर होती शक्ती त्याच्याकडे. चालत गेला, चालत आला. लोक जमा झाले हो शेकडो. कौतुक केलं, टाळ्या वाजवल्या, जय जयकार केला. त्यांनी सांगितलं, तुम्ही जाऊन दाखवा. रामकृष्ण परमहंस कडेला गेले नदीच्या. होडीवाला होता नेहमीचा ओळखीचा. त्याला म्हणले, भाऊ मला पलीकडे घेऊन चाल, अलीकडे घेऊन ये. 2 आणे होतील, तुझे देऊन टाकतो. जुना काळ, स्वस्ताईचा. 2 आणे दिले. त्या होडीवाल्याने तिकडं नेलं, परत इकडं आणलं. कलकत्त्यातले लोक शिव्या घालायला लागले, आपल्या गावच्या बाबाला काहीच येत नाही म्हणले. कधी कधी आपलं असं असतं की जवळचं आहे म्हणून ते काही कामाचं नाही, लांबचं आहे नेवाशाहून बाबा आला मग लई शहाणा. तर असंही काही नसतं, लांबच्या दूरच्यावर काही नसतं. माणसामध्ये सद्गुण असले पाहिजे, तो लांबचा असो की जवळचा असो. आपण गुणांकडे पहा. ही प्रसिद्धी वगैरे, हे यूट्यूब आणि हे फेसबुक आणि हे 2 मिनिटाच्या चुनू चुनू ते पोपटासारखे बोलते, त्याच्या क्लिप काढीते, चुनू 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 बोलत. आणि लोकांना वाटतं वा वा वा, काय लय भारी कीर्तन, लय भारी प्रवचन, लय भारी माणूस. तर मला वाटतं या गोष्टीमध्ये फसू नका. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. 2 तासाच्या कीर्तनानंतर उरलेले 22 तास माणूस काय वागतो, कसा जगतो हे समजलं तरच फार महत्वाचं आहे. बाकी ड्युटीच्या वेळेला ड्युटी तुम्ही करता, आम्ही करतो, पण त्या व्यतिरिक्त आपलं वागणं जगणं कसं आहे याला फार महत्व आहे. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण परमहंसाला दूषण द्यायला लागले. काय तुम्ही गेले पलीकडे आले, घोडीत बसून गेले, हे महाराज तर पायी गेले. महाराजांनी त्या संन्यासाला सांगितलं, हे पहा संन्यासी महाराज, तुमची शक्ती स्तुत्य आहे, कौतुक आहे, तुम्ही ते प्राप्त केलंय, पण ते प्राप्त करून समाजाला उपयोग त्याचा काय? यानं काय होईल नेमकं?
आणि तुम्ही जे काम करून दाखवलं एवढी तपश्चर्या करून त्याची किंमत किती आहे? 2 आणे. कारण ते काम करायला मला किती खर्च आला. पण त्याच्यापेक्षा महाराज मी विवेकानंदांसारखे शिष्य घडवले की ज्यांनी 7 समुद्रापार जाऊन गीतेचा अर्थ सांगितला, उपनिषदाचा अर्थ सांगितला. माणसं घडवले, डोंबाऱ्यासारखे खेळ करण्यात वेळ वाया घालवला नाही. विठाला हला हला विठ्ठला. वारकरी संप्रदायामध्ये अंधश्रद्धेला स्थान नाही, चमत्काराला स्थान नाही, अशा फापट गोष्टींना स्थान नाही. इथे विचार परिवर्तन, जीवनाचं परिवर्तन. वाल्ह्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी नारदानी काही छू म्हणल्यान केला का? नारदानी तसं. आज नारदांची जयंती आहे. नारदांची जयंती बरं आज. नारद जयंती. बरं झालं आठवण झाली. वाल्ह्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी कसा केला? जा तुझ्या मस्तकावर हात ठेवतो, ओम फट स्वाहा. असं काही फटाफट काही होत नाही. मग काय केलं नारदाने? त्याला सांगितलं बाबा तू रामनाम घे गड्या, हे सोडून दे, रामनाम घे. किती दिवस घेऊ? घेत राहा, तुझं अंतकरण हळूहळू बदलेल गड्या. आणि त्याला राम राम म्हणता येत नव्हतं. तुलसीदासजी वर्णन करतात, उलटा मंत्र जपत जग जाना, वाल्मीक भये ब्रह्म समाना. उलटा मंत्र जपत जग जाना, वाल्मीक भये ब्रह्म समाना. राम जय राम जय राम. श्री राम जय राम जय राम. हमारा मारा यही मंत्र इनके अंतर भेजा. हमारा यही मंत्र इनके अंतर भेजा. बाल्या था तो हुआ वाल्मीकि, बाल्या था तो हुआ वाल्मीकि, भेंट भई नारदा. राम नाम से ज्यादा रे भाई, राम नाम से ज्यादा, राम नाम से ज्यादा रे भाई, राम नाम से ज्यादा. राम से जागर भाई, राम नाम से ज्यादा, राम नाम से ज्यादा रे भाई, राम नाम से ज्यादा, राम नाम से ज्यादा. गोड प्रमाण दिलं प्रकाश महाराजांनी सुद्धा. वाल्ह्या का तो भया वाल्मिकी. राम नामाचं सामर्थ्य. आणि एका सेकंदात नाही केलं, 12 वर्ष लागले. 12 वर्ष लागले. हे समजून घ्या. म्हणून इथे चमत्काराला स्थान नाही. रामेश्वर शास्त्रीचं परिवर्तन घडलं, पण हळूहळू मार्गदर्शनानं, सहवासानं, प्रसंगाने. सुरुवातीला संघर्षही झाला, पण ते रामेश्वर शास्त्री तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यामध्ये इतका मोठा न्यायाधीश, वाघोलीच्या न्यायपीठाचा न्यायमूर्ती तुकाराम महाराजांचा टाळकरी झाला. विचारा अंती, काही कालावधी अंती. इथे तातडी नाहीये. तुका म्हणे तेथे नचले तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विण. आणि म्हणून अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दवडिता. अष्टमहासिद्धी उभ्या राहतात. सेवेतून भक्ती करत राहिलं की आनंदही मिळतो. हळूहळू परमेश्वराची, लक्ष्मीनारायणाची कृपा देखील हळूहळू होते. महाराज म्हणतात, अशा धार्मिक सात्विक जीवनाकडे पाहताना लक्षात येतं, तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष. चैतन्याचा वास झाला म्हणजे दुष्ट गुणाचा तिथे लवलेशही नसतो. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची. चित्त हे संतुष्ट असतं, समाधान वृत्त. हा बोले दे बोले वेडे वा कोडे क्षमा अपराध महाराज तुम्ही शिकवा. उच्चारिला अधिकार मेरा बोला. क्षमा